लॉ ऑफ रिव्हर्सल इफेक्ट म्हणजे नक्की काय असतं आणि त्याच्या आपल्या जीवनाच्या मानसिकतेवर आणि दैनंदिन कामगिरीवर काय त्याचा प्रभाव पडतो. लॉ ऑफ रिव्हर्सल इफेक्ट इज अ डायनॅमिक कन्सेप्ट. आपण जर एका उदाहरणासकट पाहिलं तर आपल्याला आठवतंय 2019च्या वर्ल्ड कप नंतर विराट कोहलीची संपूर्ण फॉर्म पूर्णपणे घसरला होता. सर्व जण म्हणत होते की विराट पर्व आता संपलं, पण त्याच्या मागे खूप मोठं कारण होतं. त्याच्या मनामध्ये ना काहीतरी एक वेगळीच परेशानी जाणवत होती. सिनियर क्रिकेटरलाही एक समजून गेलं होतं की त्याच्या फ्लो स्टेटमध्ये न खेळण्याचं कारण त्याची मानसिकता, त्याचा तणाव, त्याची चिंता त्याला कुठे ना कुठे सतवत होती आणि त्यामुळेच तो खूप परेशान झाला होता. आपण पुरुष म्हणून ना आपल्या कधी चिंता, ताण, तणाव, भावना किंवा आपल्याला नक्की काय त्रास होतोय हे कधी मोकळेपणाने सांगत नाही आणि त्याचमुळे ते मनात आपल्याला बसून राहतं आणि आपण त्यातून बाहेर निघणं फार कठीण जातं. पण त्यानंतर विराट कोहलीचा फ्लो स्टेटमध्ये तो आला, त्यांनी प्रॅक्टिस केली आणि त्यातून मग अभ्यासानुसार हे समोर आलं की त्यांनी 4 गोष्टी तंतोतंत पाळल्या होत्या आणि त्यांनी जोरदार पुनरागमन सुद्धा केलं. त्यांनी म्हणजे स्वतःची विकनेस स्वीकारली होती. स्वतःचं कमजोरी स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि आपण दुसऱ्यांसोबत शेअर करत असताना कंप्लेन करू नका, व्यक्त व्हा. जितकं व्यक्त होत आहे तितक्या भावना मनापासून मोकळे व्हा. आणि थर्ड म्हणजे क्लोज सर्कल. पण तुम्हाला वाटत असेल की आपल्या अवतीभोवतीचे जवळचे दुसऱ्यांना सांगून देतील तर न्यूरोलॉजिस्ट, मानसिक आरोग्याचे डॉक्टर असतात, मानसोपचार तज्ज्ञ असतात, त्यांच्याकडे आपण सल्ला घेऊ शकतो. आणि चौथं म्हणजे आपण क्लॅरिटी आणि कॉन्फिडन्स परत यायचा प्रयत्न करा आणि हे फ्लो स्टेटमध्ये येण्याची आपण जितका सराव करत जाऊ तितका आपला आयुष्य अधिक सुखद, समृद्धी आणि आपण कुठल्याही एका क्षेत्रामध्ये काम करत असू तर आपण सर्वोत्तम काम